भगवान श्री कृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्व भक्तांना एक अभयवचन दिलेलं आहे. त्यात भगवान श्री कृष्ण असं म्हणतात की अनन्य भावाने, अनन्य भाव म्हणजे मनामध्ये कुठलाही द्वेष, शंका, कुशंका, राग, लोभ, मद, मत्सर कुठलाही दुजा भाव न आणता शुद्ध भावाने शुद्ध भक्ती जो आमची करेल अशा प्रत्येक भक्ताला, अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं कल्याण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही माझी आहे. म्हणून आमच्याकडून त्यांनी काय अपेक्षा केली आहे की केवळ शुद्ध भावाने भक्ती करा, मनामध्ये कुठलीही शंका, कुशंका, दुजा भाव न ठेवता प्रेममय भक्ती फक्त आमची करा. तेवढ्या एका भावाच्या आधारावरती तुमच्या जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जायची जबाबदारी आमची. याच श्लोकाचा उल्लेख अक्कलकोटच्या पवित्र भूमीतून स्वामी समर्थ महाराजांनी परत एकदा केला होता. आपल्या अवतार समाप्तीच्या आधी 3 वेळेला हा श्लोक त्यांनी उच्चारला आणि आपल्या भक्तांना तोच अभयदान, तेच अभयवचन जे भगवान श्री कृष्णांनी 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला दिलं होतं, तेच अक्कलकोटच्या पवित्र भूमीतून आपल्या सर्वांना परत एकदा स्वामींनी दिलेलं आहे. मग स्वामींनी काय केलं की अनन्य भक्ती निर्माण करायची कशी, मनामध्ये शंका नाही, भेद नाही, ताणतणाव नाही, अशी परिस्थिती निर्माण करायची कशी. दैनंदिन जीवन मानवाने इतकं आपलं व्यस्त करून घेतलं की जीवन म्हणजे एक दुःखद यात्रा असं मानायला लागलो आपण, की जीवन म्हणजे संघर्ष आहे. अनेक वेळेला आपण लोकांना ऐकताना, बोलताना ऐकतो की जीवन म्हणजे ॲडजस्टमेंट असते, जीवन म्हणजे संघर्ष आहे, दुःखांचा एक महासागर आहे, वगैरे वगैरे वगैरे. अशा अनेक कवींनी आपापल्या पद्धतीने ही जीवनाची एक कल्पना मांडलेली आहे. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट भगवान श्री कृष्णांनी व्याख्या केली आहे. भगवान श्री कृष्ण म्हणतात जीवन एक उत्सव आहे आणि तो आनंदाने जगण्याचा क्षण म्हणून तुम्हाला आम्ही दिलेला आहे. जर तुम्हाला दुःखामध्ये, वेदनेमध्ये, अनारोग्यामध्ये, ताणतणावामध्ये जगवायचंच होतं तर जीवन दिलं नसतं. तुम्हाला जीवन दिलंय कारण तुम्ही आनंदाने जगावं म्हणूनच दिलेलं आहे. आणि त्या भावाचा विसर पडलाय तुम्हाला, ह्याच आठवण करून द्यायला परत आलोय. म्हणून अक्कलकोट ही अत्यंत पवित्र भूमी आहे. पंढरपूर सारख्या अतिपवित्र अशा तीर्थक्षेत्र, गाणगापूर सारखं क्षेत्र आणि तुळजापूर सारखं अत्यंत ऊर्जास्थान, अशा ज्या 3 ऊर्जा केंद्रांच्या मधोमध वसलेलं हे गाव आहे. आणि त्या गावामध्ये भगवान दत्तात्रयांच्या 4थ्या अवताराचं मानव स्वरूपामध्ये आगमन होतं. आणि 21 वर्ष स्वामींनी या पवित्र भूमीमध्ये वास्तव केलाय. का वास्तव केलाय? कारण आपल्या प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनामध्ये तो अनन्य भाव जो आहे, जो भगवान श्री कृष्णांनी त्याचा उल्लेख केला, भगवान प्रभू श्री रामांनी त्याचा उल्लेख केला, ऋषींनी त्याचा उल्लेख केला, वेदांनी त्याचा उल्लेख केला, पुराणांनी, वेदांनी, उपनिषदांनी त्याचा उल्लेख केला, तो भाव आपल्या मनामध्ये पुनश्च एकवार जागृत करावं आणि आपल्या प्रत्येकाचं जीवन एक आनंदोत्सव व्हावं, याच्यासाठी म्हणून अक्कलकोटमध्ये निवास केला आणि एक गुरुपीठ स्थापन करवलं. आणि आपल्या येणाऱ्या शिष्याला आज्ञा दिली की जो भाव मला तुझ्यामध्ये निर्माण करता आला, तोच भाव माझ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये निर्माण कर. आणि येणाऱ्या प्रत्येक मानवाला जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन घराघरामधनं तोच भाव प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल असा संकल्प करा. आणि यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत सूर्य आकाशात तळपतोय तोपर्यंत जन्मास येणाऱ्या प्रत्येक मानवाला, जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला घरामधनं आनंदाने, आरोग्याने, सन्मानाने, सुखाने जगता यावं असा मार्ग दाखवा. त्याच्यासाठी अक्कलकोटला आलो. जे वचन प्रभू श्री रामांनी दिलं, जे भगवान श्री कृष्णांनी दिलं, तेच स्वामी समर्थ या रूपाने पुनश्च एकवार सांगायला आलेलो आहे. आणि तुम्हाला आज्ञा देतोय की आमचे शिष्य असाल तर आम्हाला समर्थ मानत असाल तर स्वतःचं जीवन देखील सामर्थ्यवान करा. आणि तो अनन्य भाव जो आहे, जो इदम नमवाचा भाव आता आपण इथे म्हणलो, इदम नम म्हणजे काय? तोच अनन्य भाव, एकतेचा भाव, एकात्मतेचा भाव. कशाची एकात्मता? ईश्वर चरणांची एकात्मता. मधामध्ये जर चिंता, ताण तणाव, सतत क्लेश हीच भूमिका आपली असेल तर भक्ती येणार कुठं नाही. आणि भक्तीच नाही आली तर आपणच आपल्या जीवनाचे सूत्रधार आहोत असं मानत राहतो आपण. आणि ईश्वर चरणी नतमस्तक व्हावं, ईश्वर शरणागत व्हावं,
आणि त्यांच्या आज्ञेनुसार जीवन सामर्थ्याने उभं करावं अशी संधीच आपण निर्माण करू देत नाही जीवनामध्ये. आणि मंदिरांमध्ये रांगा लावून काय मागत राहतो? प्रमोशन द्या, मुलाला काहीतरी ऍडमिशन द्या. मग देव काय म्हणत असतील? अरे एक सर्वोत्तम जीव म्हणून मी मानव निर्माण केला, तुमचं जीवन आनंदोत्सव आहे हे तुम्हाला वारंवार सांगितलं, ह्याचा विसर पडावा असं सतत परिस्थिती तुम्ही निर्माण करता. त्याचा विसर पडू नये म्हणून आम्ही अवतार धारण करत तुम्हाला परत परत मार्ग दाखवत राहतो. आता परत एकदा शेवट सांगायला आलेलं आहे की तुमचा जीवन दुःखामध्ये जगण्यासाठी नाही, हृदयामध्ये भक्तीचा भाव निर्माण करा, जीवन सर्वस्व आनंदाने भरून जाईल. आणि तो मार्ग दाखवायसाठी म्हणून हे गुरुपीठ गेली 165 वर्ष काम करताय. आणि आज जगाच्या 40 पेक्षा जास्त देशांमध्ये या अग्निहोत्राचा प्रचार झालेला आहे. अग्निहोत्र काय आहे? तोच प्राचीन वेदांचा मार्ग ज्याचा अवलंब ऋषींनी केला, ऋषींचं ऋषित्व ज्याच्यात सिद्ध झालं, तोच हा मूळ अग्निहोत्राचा मार्ग. जो वेदांचं शिकवण, जी उपनिषदांची शिकवण, जी गीतेची देखील शिकवण, तोच मार्ग परत एकदा प्रत्येक घरात जावा म्हणून अक्कलकोटवरून एक गुरुपीठ स्थापन झालं. आणि आज जगभराच्या कानाकोपऱ्यातनं असंख्य कार्यकर्ते अग्निहोत्राचा प्रचार करतायत आणि हजारो लाखो लोक अग्निहोत्र आचरण करून त्या अनन्य भावाचा, भक्तीचा अनुभव घेत आहेत. आणि आज तेच परम तत्व अग्निरूपाने आपल्यासमोर प्रगट झालंय. अग्नितत्व काय आहे? वेदांनी मानलेलं ईश्वराचं स्वरूप आहे. प्रत्यक्ष ईश्वर जर कधी बघायचा असेल तर सकाळ संध्याकाळ आपल्या घरी अग्नी प्रज्वलित करून अग्निहोत्रामध्ये बघता येतो. ज्या कुठल्या रूपाला, ज्या कुठल्या स्वरूपाला आपण ईश्वरचं दिलं असेल, आपण भगवान श्रीरामाला मानत असाल, भगवान हनुमानाला मानत असाल, श्री गणेशाला मानत असाल, जी कुठली स्वरूपामध्ये आपण ईश्वराला दर्शन घेतो त्या स्वरूपाचं जर आपल्याला मूळ दर्शन घ्यायचं असेल तर ते अग्नी अंतर्यामी घेता येतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्या प्रत्यक्ष ईश्वराला आवाहन करून आपण अग्निपात्रामध्ये आमंत्रित करतो व आहुती स्वरूपामधनं जीवनामध्ये जी काही दुजाभाव निर्माण झालाय, जी चिंता निर्माण झाली, त्याचं इथं भस्मीकरण करतोय. आणि त्याच स्वरूपामधनं आपल्या हृदयामध्ये असलेली जी परमेश्वरी ऊर्जा आहे ती प्रगट व्हावी आणि जीवन आनंदी व्हावं अशी प्रार्थना आपण इथे करतोय. त्यामुळे अग्निहोत्र काय आहे? जीवनाला परिपूर्णतेकडे नेण्याचा मार्ग आहे, जीवनामध्ये आनंद मिळवण्याचा मार्ग आहे, सुख प्राप्त करण्याचा मार्ग आहे, समृद्धी मिळवण्याचा मार्ग आहे. भारतीय अध्यात्म हा समृद्धीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आपल्याकडे खूप वेगळी भूमिका आहे की अध्यात्म म्हणजे वैराग्याचा मार्ग आहे. अध्यात्म हा जर वैराग्याचा मार्ग असता तर आपण ज्यांना पूजतो त्यांनी एकदा तरी तसं म्हटलं असतं. हाच वैराग्याचा भाव अर्जुनाच्या मनामध्ये प्रगट झाला होता. प्रत्यक्ष ईश्वरी अंश असलेले भगवान श्रीकृष्ण तिथे उभे आहेत. मग त्यांनी अर्जुनाला काय सांगितलेलं आहे की आता वैराग्य आलं, आता जा डोंगरात बसून ध्यान कर, असं सांगितलं? काय सांगितलं? ज्ञान घेतो कर्माला बळ यावं म्हणून. अध्यात्म काय आहे? जीवनात करणाऱ्या प्रत्येक कर्माला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक अवस्थेला सामर्थ्याने सामोरं जाण्याचा मार्ग आहे. आणि एवढा गीतेचं अत्युच्च ज्ञान प्रगट केल्यानंतर कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तेव्हा अग्निहोत्र काय आहे? जीवनामध्ये आपल्याला आपल्या देवतेच्या स्मरणातून सामर्थ्य प्राप्त व्हावं, यश प्राप्त व्हावं, समृद्धी प्राप्त व्हावी, आरोग्य प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावी, असा तो मूळ वेदांचा मार्ग आहे. ती अनन्य भक्ती जी आहे ती आपल्या मनामध्ये प्रगट व्हावी अशी जी ऋषींनी प्रार्थना केली, अशी अवतारांनी प्रार्थना केली, तीच प्रार्थना स्वामींनी परत केली. आणि तोच अभयदान देण्यासाठी म्हणून आपल्या घरी आलेले आहेत, आपल्याला दर्शन देत आहेत आणि काय सांगतायत? नित्य अग्निहोत्र करा आणि त्या अनन्य भक्तीचा अनुभव घ्या आणि जीवनाला उत्कर्षाकडे घेऊन जा. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीचा उत्सव झाला आणि भारतभरामधनं, अनेक प्रांतांमधनं आणि जगाच्या अनेक प्रांतांमधनं दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला गेला. भगवान दत्तात्रयांचा अवतार स्वरूप असलेले स्वामी समर्थांनी जो मार्ग दाखवलाय तो हा अग्निहोत्राचा मार्ग आहे. त्यामुळे आपण अक्कलकोटला येत असाल, स्वामीचरणी दर्शन घेत असाल, घेऊन नकोस मी तुझ्या पाठीशी, स्वामी कसे म्हणतात? अग्नि स्वरूपामध्ये तुझ्या मी बरोबर आहे. मग घरी सायंकाळात अग्निहोत्र कर आणि मला माझं दर्शन इथेच घरामध्ये घे. आणि जे पावित्र्य अक्कलकोटला जाणवतं ते सकाळ संध्याकाळ आपल्या घरी प्रगट कर.
हाच संदेश देण्यासाठी ही गुरुपरंपरा अवतरली आहे, हाच मार्ग दाखवण्यासाठी स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत आणि हाच मार्ग आपल्या प्रत्येकाला मिळावा म्हणून आज पादुका अक्कलकोटून चालून इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे आज जेव्हा आपण इथं दर्शन घ्याल किंवा परत कधी अक्कलकोटी याल तेव्हा स्वामींचरणी दर्शन घ्यायचं, नतमस्तक व्हायचं आणि काय सांगायचं की केवळ अनन्य भक्ती द्या, कारण तो एक भाव माझ्या मनामध्ये प्रगट झाला तर माझ्या सर्वस्वाचं कल्याण कराल अशी अभयाची आज्ञा आपणच दिलेली आहे. त्यामुळे काय मागणं मागेन, एकच मागणं मागेन, मला शुद्ध भक्ती द्या. माझ्या मनामध्ये असलेला शंका कुशंका निघून जावं, ईश्वर चरणांवरती माझा दृढ विश्वास निर्माण व्हावा, निष्ठा माझ्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्या एका भावाच्या आधारावरती माझं सारं जीवन प्रफुल्लित होऊन जावं. आणि जो आनंदोत्सव माझं जीवन आहे असं आपण म्हणला आहात, त्याचा अनुभव मी माझ्या परिवाराने सर्व मानव समाजाने घ्यावा. त्यामुळे आज आपण इथे सगळे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे, पादुकांचं दर्शन नक्कीच घ्या. पण इथून जाताना प्रसाद स्वरूप काय घेऊन जायचं आहे? अग्निहोत्र घेऊन जायचं आहे. ती उपासना घेऊन जायची आहे, जी उपासना सांगण्यासाठी अक्कलकोटी स्वामी आले. अक्कलकोटला येऊन एक 10-12 लोकांना काही चमत्कार दाखवण्यासाठी आले होते का? मग चमत्कार दाखवायचे ते मुंबईला येऊन दाखवले असते, जास्त लोक तरी होते. एवढे खेडेगाव जाऊन दाखवायची काय गरज होती? अति प्राचीन तपोभूमी, अत्यंत ऊर्जा केंद्र असलेल्या अक्कलकोटला जाऊन त्यांनी निवास केलेला आहे, एक गुरुपीठ स्थापन केलेलं आहे आणि प्रत्येक घरामधनं आनंदाचा नाद उमटावा याच्यासाठी म्हणून योजना केलेली आहे. तो प्रचाराचा जो भाग आहे तो अग्निहोत्र आहे. ती हीच मूळ उपासना. जर आपण स्वामी भक्त म्हणवत असू आणि अग्निहोत्र करत असू तर आपण स्वामी भक्त स्वतः म्हणू शकत नाही. त्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेलो, आपण भाग्यवान आहोत. आपण इथं आलोय ह्याचा अर्थच आपण भाग्यवान आहोत. आपल्यावरती ईश्वरी कृपा आहे, आपल्यावरती विशेष आशीर्वाद आहे गुरूंचा. त्यामुळे सगळ्यांना एवढ्या मोठ्या सागरातून एवढ्यांना आज इथं बोलवलेलं आहे. आज आपण घरी अग्निहोत्र सुरू करायचं आहे आणि आपल्याला जबाबदारी दिलेली आहे की आज तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आता आपल्या जबाबदारी काय आहे? आता इतरांना जाऊन सांगा. जो आनंद तुम्हाला दिला तो इतरांची देखील शेअर करा, कारण आनंद जितका आपण शेअर करू तितका वाढत जातो. त्यामुळे आशीर्वाद देऊन आपल्याला बोलवलं, आपण अग्निहोत्र करावं आणि इतरांना जाऊन सांगावं, ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. ह्याच कारणासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्याबद्दल पहिल्यांदा मी मंदिर समितीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही इथं यावं आणि आपल्याशी सगळ्यांशी भेटावं, बोलावं, हा कार्यक्रम इथं आयोजित करावा. संपूर्ण आयोजक जे कोण इथले परिवारजन आहेत, कार्यकर्ते, सगळ्यांचे मी आभार मानतो की आपल्या सगळ्यांना इथे घेऊन हा कार्यक्रम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. आणि पुढच्या वेळेला जेव्हा आपण कधी इथं आलो तर हे मातीची पात्र नको, इथं आपापली स्वतःची अग्निपात्र घेऊन आपण बसूया आणि आम्ही घरी अग्निहोत्र करतो, आम्ही स्वामी भक्ती करतो, गुरु इच्छेने जी उपासना सांगितली गेली ती शुद्ध भक्तिभावाने करतो. हा अनुभव इथे आपण एकमेकांना सांगूया. अग्निहोत्राची अधिक माहिती घ्या, दर्शन घ्या, चिंतन करा, विषयाचा अभ्यास करा, स्वाध्याय करा त्याच्यावरती आणि आपलं जीवन परिवर्तित आहे हे लक्षात ठेवा. आजचा दिवस स्मरणात ठेवा की आजच्या दिवशी आपल्या जीवनाला एक नवी दिशा लागली. पण गुरूंचा आशीर्वाद मिळावा, गुरूंचं दर्शन मिळावं, त्याला भाग्य लागतं आणि त्या भाग्य आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे या पवित्र प्रांगणामध्ये हा एवढा मोठा हा सोहळा आपण आयोजित केला त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे भाऊ आपले धन्यवाद, सगळ्या दुधाने परिवाराचे धन्यवाद आणि आपण सगळे देखील या कार्यक्रमाला आलात, आपले सगळ्यांचे देखील धन्यवाद. आणि मी म्हणालो तसं पुढच्या वर्षी जर कधी परत आलो कधी अक्कलकोटला भेटलात तर मी स्वामी भक्त आहे आणि मी अग्निहोत्री आहे हे मला आपल्याकडून नक्की ऐकायला आवडेल. नमस्कार.